श्री स्वामी समर्थ. आजची सकाळ रोजच्या सकाळपेक्षा थोडीशी वेगळी होती. पारायणाची सांगता आणि पुण्यतिथीमुळे मन जरा शांत झालं होतं, तरीही स्वामींच्या सेवेत उत्साह तसाच होता. मनात शांतता आणि सेवेत उत्साह होता. हीच तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा होती. आणि पारायणाची सांगता, पुण्यतिथीचा दिवस आणि मन शांत, डोळे भरलेले आणि हृदयात फक्त स्वामी. आज काहीतरी वेगळं जाणवलं. शांत मन, भरलेलं हृदय आणि स्वामींची साथ ही कायम असते. तर लवकर उठून उंबरठा पूजन करण्याचं ठरवलं. कुठलीही पूजा घरामध्ये असल्यावरती सुरुवात ही उंबरठा पूजनाने करायची असते. तर उंबरठा पूजनाने झालेली दिवसाची सुंदर सुरुवात, जिथे उंबरठ्याचं पूजन केलं जातं तिथे सुख समृद्धी आगमन करते आणि लक्ष्मीचं आगमन होतं असं मानलं जातं. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात चांगली होत असते, नकारात्मकता दूर होत असते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा येत असते. तर आपण गुरुवारी पौर्णिमेला अशा दिवशी आपण उंबरठा पूजन केलं पाहिजे आणि अशी सकारात्मकता आपल्या घरामध्ये जाणवत असते. तर मीही आज असंच उंबरठा पूजन केलं आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली होती. कारण आज आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि माझ्या गुरुचरित्र पारायणाची सांगताही होती. तर आजचा दिवस माझ्यासाठी फक्त एक विधी नाही, तर एक भावना आहे, एक अनुभव आहे. सकाळपासूनच सगळ्या कामांची सुरुवात केली. उंबरठा पूजन, देवपूजा, पारायण वाचन आणि नंतर स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा होता, आरती करायची होती. तर सर्वात आधी आपण महाराजांच्या तिथे थोडंसं आज डेकोरेशन केलं होतं आणि दीप प्रज्वलापासून सुरुवात केली. तर अशा पद्धतीने पारायण वाचनानंतर महाराजांची जरा पूजा, धूप दीप लावून फुलं अर्पण केली आणि सोबतच प्रार्थना केली. आणि स्वामी पुण्यतिथी हा दिवस म्हणजे स्वामी महाराजांनी देह सोडून परमात्म्यात विलीन होण्याचा दिवस. पण खरं सांगायचं तर ते आजही आपल्या भक्तांसोबत आहेत. त्यांच्या नावातच इतकी ताकद आहे की स्वामी समर्थ म्हटलं की मनाला धीर येतो, भीती निघून जाते. अशक्य हे शक्य करतील स्वामी, हे वाक्य आपल्याला नेहमी आठवत असतं. तर गुरुचरित्र पारायण वाचन म्हणजे फक्त पुस्तक वाचन नाही, तो एक अनुभव आहे, एक साधना आहे. आणि जेव्हा आपण पारायण करतो तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत होतं, अडचणी हळूहळू दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा मिळते. खूप जणांचा अनुभव आहे की पारायण केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल झाले, कारण स्वामी स्वतः आपल्या भक्तांकडून सेवा करून घेत असतात. आणि आज पारायणाची सांगता होती. तर सांगतेच्या दिवशी आपण 4 नैवेद्य बनवत असतो. एक ग्रंथासाठी, एक स्वामी महाराजांसाठी, एक दत्त महाराजांसाठी, एक कुलदेवती आणि मंदिराच्या तिथे ठेवत असतो. तर अशा पद्धतीने प्रेमाने आणि स्वच्छ मनाने बनवलेले हे नैवेद्य आपण महाराजांना सर्वांना अर्पण करत असतो. आणि अशा पद्धतीने अर्पण करून नंतर आज पूर्णाच्या सुद्धा आरत्यांनी आपण आरती करत असतो. तर आजची सांगतेच्या दिवशी मला खूप समाधान वाटत होतं. जसं काही स्वामींनी स्वतः माझ्याकडून हे सर्व करून घेतलं. नैवेद्य अर्पण केला आणि प्रार्थना केली. एकच भावना मनात होती, स्वामी काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि अशीच कृपा कायम माझ्यासोबत असू द्या. नैवेद्य जर तुम्हीही अजून गुरुचरित्र पारायण केलं नसेल तर नक्की करा, कारण ही सेवा स्वामी स्वतः निवडलेल्या भक्तांकडून करून घेतात. स्वामी समर्थ हे नाव मनापासून घ्या आणि बघा आयुष्यात कसा बदल होतो. तर तुम्हीही नक्की पारायण करा. आणि अशा पद्धतीने आजची सकाळ, पारायणाची सांगता आणि पुण्यतिथीचा दिवस, मनापासून केलेली सेवा ही स्वामी महाराज नक्कीच स्वीकारतील, हीच इच्छा आहे. काही चूक झाली असेल तर क्षमा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.